नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीला विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे तात्पुरता ब्रेक लागलाय. मंगळवारच्या म्हणजेच काल झालेल्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र आचारसंहितेमुळे ती पुढे ढकलण्यात आली. कर्जमाफी संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळत असतानाच मध्यम मुदत कर्जाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. 22 जून नंतर याबाबतच्या अटी आणि शर्ती जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान मागील 3 आर्थिक वर्षात कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या म्हणजेच काल झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात शेतकरी आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत लाठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा सरकारला दिला. तसंच 9 जून रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र वाढलं असलं तरी अवकाळी पाऊस, वाढतं तापमान आणि गारपिटीमुळे उत्पादनात तब्बल 50% अधिक घट झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील पावसामुळे रोपवाटिकांचं नुकसान झालं, त्यामुळे लागवड उशिरा झाली आणि कांद्याला आवश्यक थंडी न मिळाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यातच काढणीच्या वेळी 40 अंशापार गेलेल्या तापमानामुळे कांदा वेळेपूर्वीच पक्व झाला. यामुळे कांद्याचा आकार, वजन आणि गुणवत्ता घसरली असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी वेगाने सुरू झाली असून शेतकऱ्यांकडून खतांची मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली जाते. यंदाच्या खरीपासाठी तब्बल 1,94,500 मेट्रिक टन खतांची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आली असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. 14 मे पर्यंत सुमारे 76,769 मेट्रिक टन खतांचा पुरवठा उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यंदा पुणे जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. विशेषतः भात, मका आणि सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज असल्याने खतांच्या मागणीतही वाढ अपेक्षित आहे. यासाठी युरिया, अमोनियम सल्फेट, MOP आणि SSP खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलाय. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. पोषक वातावरणाअभावी द्राक्ष उत्पादनात तब्बल 50 ते 70% घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्नच आलं नाहीये. यंदा बाजारात द्राक्षाला चांगले दर मिळाले तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. राज्यातील द्राक्ष उद्योगाला तब्बल 20 ते 25,000 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. द्राक्ष शेतीतील खरड छाटणीपासून सूक्ष्म घड निर्मितीपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या. सरासरी 10 ते 12 टन उत्पादन देणाऱ्या बागांमधून यंदा केवळ 3 ते 4 टन उत्पादन मिळाल्याचं शेतकरी सांगतायत. आता नव्या हंगामासाठी भांडवल उभं करायचं कसं, असा गंभीर प्रश्न द्राक्ष उत्पादकांसमोर उभा ठाकलाय. AI फॉर ॲग्री परिषदेत झालेल्या तब्बल 5 कोटी रुपयांच्या खर्चावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रभारी CEO श्रीकांत आणगे यांची खरडपट्टी काढत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली असताना त्याच्या खर्चाच्या अनियमिततेचे आरोप समोर आले. माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीनुसार परिषदेसाठी 5 कोटी खर्च झाले, मात्र फक्त 2 कोटी रुपयांचंच ऑडिट झालंय. एका वेळेच्या जेवणावर तब्बल 52 लाख रुपये खर्च झाल्याचाही आरोप आहे. या गंभीर बाबी कृषी मंत्री भरणे यांनी मांडत अहवाल देण्याची सूचना केली आहे. तर या प्रकरणावर विधिमंडळात चर्चा झाल्यास पाठराखण करणार नाही असा इशारा देखील कृषी मंत्र्यांनी दिलाय. बाजारात तूर आणि हरभरा डाळीची आवक कमी झाल्याने तसंच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने डाळींचे दर पुन्हा वाढू लागलेत. सध्या तूर आणि हरभरा डाळ प्रति किलो सुमारे 3 रुपयांनी महागली आहे. उत्पादन खर्च, वाढलेला वाहतूक खर्च आणि बाजारातील कमी पुरवठा यामुळे आगामी काळात डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायत. दरम्यान केंद्र सरकारने तुरीच्या हमीभावात प्रति क्विंटल 450 रुपयांची वाढ करून तो 8,450 रुपये केलाय. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बाजारातील चढ उतार कायम आहेत. तुमच्या बाजारपेठेत डाळींना काय भाव मिळतोय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.